पुण्यात पाऊस काय थांबायचं चिन्ह दिसणं झालं. तेवढ्यात आठवलं मला जरा पावभाजी करूया. पावभाजी करायला एकदम सोपी, घरातल्या घरात. पाव असलं, बटाटा असला, फ्लावर, कांदा, टोमॅटो, वाटाणा असला की झालंच काम. मग काय पटापटा बटाटे चिरले, फ्लावर चिरला, वाटाणा सोलला, टोमॅटो चिरलं, सगळ्या भाज्या धुवून घेतल्या मस्तपैकी आणि कुकर घेतला. आणि कुकरमध्ये सगळ्या भाज्या पहिल्यांदा धुवून स्वच्छ करून त्यात थोडं पाणी ॲड केलं आणि नंतर हळदीचा फवारा टाकल्यानंतर कुकर क्लोज आणि कुकर गॅसवर. थोडा वेळ कुकरला शिट्ट्या चालू होते. आता म्हणलं कांदा आणि टोमॅटो कापून घ्यावं आणि मस्तपैकी टोमॅटो फ्रेश असे कापून घेतले. त्याने कांदा घेतला. कांदा असा करा कापला. कांदा कापल्यानंतर थोडा कांदा खायला सुद्धा ठेवला. त्यासाठी बारीक चॉप करून घेतला. परत गॅस पेटवला. आपलं पितळेचं फेवरेट भांडं गॅसवर ठेवलं. तेल थोडंसं टाकलं आणि तेल जसं चुरचुरायला लागलं की लगेच त्यात जिरं टाकलं, मोहरी टाकली आणि थोडी वाट बघितली. इकडे कुकरच्या शिट्ट्या चालूच होत्या आणि मग कापलेला कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी आपल्या पितळ्याच्या भांड्यात टाकल्या आणि मस्तपैकी फ्राय करून घेतलं. आणि त्याचा गोल्डन चांगला पिवळा झार कलर आल्यानंतर थोड्या वेळानं त्याच्यामध्ये कापलेलं टोमॅटो दिले टाकून आणि थोड्या वेळानं फ्राय करून झाल्यानंतर मस्तपैकी घरची चटणी, सातारने मम्मीने दिलेली ती चटणी काढली, थोडासा गोडा मसाला, हे सगळं मिक्स करून डायरेक्ट टाकलं. थोड्या वेळानं कुकर उघडला तर मस्तपैकी पिवळं झारचा आळणीसारखंच खरं भाज्या शिजलेल्या होत्या आणि नंतर ते भाज्याचं सगळं पेस्ट ते सगळं पाणी सगळं टाकलं डायरेक्ट पातेल्यात आणि नंतर सुहानाचा मस्तपैकी पावभाजी मसाला टाकला. हळूहळू तरी यायला लागलेली आणि स्मेल लय भारी होता. काय कोथिंबीर कापली आणि वरनं नुसती दिली फेकून आणि थोड्या वेळानं जरा गॅस कमी फ्लेमवर ठेवला आणि मस्तपैकी पावभाजीची भाजी तर तयार झाली. आता म्हणलं पाव जरा मस्तपैकी गरम करून घेऊया. तवा गरम केला, थोडंसं तूप टाकलं, पावन भाजीचा खमक्या असा बेत झाला. म्हणलं ट्राय तर करून बघावं. मस्तपैकी पावाचा तुकडा काढला, भाजीत टाकला आणि टेस्ट